नमस्कार. मी आर्किटेक्ट प्रमोद चौगुले, पुणे, सांगली, ठाणे व आभाळमाया फाउंडेशन अध्यक्ष, सांगली. बाळासाहेब पाटील एक कलासक्त व्यक्तिमत्व. पाटील मंडळी कलाकार असतात ह्याच्याबद्दल काही कधी शंका नव्हती. पण बाळासाहेब ज्या वेळेला माझ्या सानिध्यात आले, त्यावेळेपासून मी बघितलं एका चित्र प्रदर्शनाच्या वेळेपासून हे गेली जवळजवळ 25 वर्षापेक्षा जास्त माझ्या सानिध्यात आलेला त्यांचा कालावधी आहे. आणि ही व्यक्ती मी नेहमी जे एक गोष्ट मनात ठेवलेली होती, की लहान मुलांचा आयक्यू टेस्ट ही एक का कुणास ठाऊक पण एक वेगळी प्रकार करून बघण्याची खूप आपल्या इकडची प्रथा आहे. मी नेहमी सांगत असतो, की तुम्ही आयक्यू चेक करू नका मुलांचा. त्याच्यानं काही बाबतीतला न्यूनगंड तयार होतो. त्याऐवजी म्हणजे इंटेलिजंट कोशंटच्या ऐवजी सीक्यू चेक करा, म्हणजे क्रिएटिव्ह कोशंट प्रत्येकाचा चेक करा आणि हा प्रत्येकात उपजत असतो अशी माझी ठाम जी भावना होती. त्या भावनेला सतत साथ देणारी व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब पाटील. अत्यंत बारकावे ज्याच्याकडे कला क्षेत्रातले असतील असं एक व्यक्तिमत्व मी जवळनं बघितलंय, ते म्हणजे बाळासाहेब. त्यांच्या घरातली ही तिघही मंडळी, बाळासाहेब असू दे, वैशालीताई असू दे किंवा अन्वय असू दे, ही सगळी कलेच्या बाबतीत अशी सतत हपापलेली वाटतात. आणि याचं कारणही असं आहे, की ही मंडळी खरोखर उपजत कलाकार असल्यामुळे यांना वेगळं काही घडवणं गरजेचं नव्हतं. बाळासाहेब त्या बाबतीत मला वाटतं, की त्यांचा सीक्यू सगळ्यात जास्त होता. क्रिएटिव्ह कोशंट जास्त होता आणि त्यामुळे या कला परिसरात किंवा कलेच्या विश्वात हे वाढलेले आहेत. कला पुष्प ते कला विश्व हा देखील त्यांचा सगळा प्रवास मी अत्यंत जवळून बघितलेला आहे. नव्या पिढीला सतत काहीतरी कलेच्या बाबतीतलं ज्ञान द्यावं, कलेची नजर द्यावी, कला कशी बघावी याचं ज्ञान सामान्य माणसाला देखील व्हावं. ही जी एक सतत त्यांच्या मनातली धडपड असे, ही प्रत्येक वेळेला जाणवत असते. आणि म्हणून बाळासाहेब आणि माझं कदाचित जास्त जवळचं सूत जमलेलं मला लक्षात आलेलं आहे. बाळासाहेबांच्या बाबतीत मी ज्या वेळेला जवळून काही गोष्टी निरखलेल्या होत्या, त्यात अगदी म्हणजे पेंटिंगच्या बाबतीत जरी असेल, तरी शिल्पकलेबद्दलचा सुद्धा त्यांचा एक वेगळा दृष्टिकोन मी बघितला आणि कलाविश्वला नवे काही कोर्स आपण इंट्रोड्यूस करावे असं ज्या वेळेला ठरलं होतं, त्यावेळेला शिल्पकला हा विभाग आम्ही सुरू करायचा एक प्रयत्न केला. आता प्रयत्न म्हणतोय, पण आज जर आपण बघितलं तर अत्यंत पुढारलेला असा हा विभाग मला तिथं बघायला मिळतोय. प्रत्येक तिथं आलेला मुलगा हा वेगळ्या दृष्टिकोनातनं सुंदर काम करताना दिसतोय आणि हे फक्त बाळासाहेबांमुळे शक्य झालेलं आहे. बाळासाहेबांची नजर जशी कलेसाठी हपापलेली आहे, तशी मनातून त्यांची उर्मी कला जगावी, कला वाढावी आणि समाजात कला रुजावी यासाठी सतत प्रयत्न करत असलेले बाळासाहेब आहेत. मी अनेक वेळेला या कलाकारांची पेंटिंग चांगल्या दरानं विक्री व्हावी म्हणून सांगलीपासून ते मुंबईपर्यंत ती कशी आपल्याला लोकांसमोर घेऊन जाता येतील याचा प्रयत्न मी करत असे. त्यावेळेला बाळासाहेब अत्यंत आपुलकीने या सगळ्या गोष्टी जवळून तर पाहतच असत, परंतु मला त्या बाबतीत खूप मदतही करत असत. बाळासाहेबांचे जे असलेले कला कला विश्वातले जे काही मोठे तारे आहेत, या सगळ्यांशी असलेले त्यांचे संबंध जर आपण बघितले, तर आपल्या लक्षात येईल, की ही व्यक्ती किती मोठी आहे मला. म्हणजे ज्या लोकांशी आपल्याला बोलायलाही आपल्याला भीती वाटत असते, अशी लोकं बाळासाहेबांच्या एका हाकेसरशी सांगलीसारख्या छोट्या ठिकाणी
सतत यायला तयार असायची. आणि ही मंडळी मला वाटतं, की बाळासाहेबांचं प्रेम जसं कलेवरती आहे, कला हे एक माध्यम राहतं आणि या माध्यमातून एकमेकाशी यांचे असलेले संबंध तिथं दृढ होत जातात. बाळासाहेब प्रत्येकाशी वागताना जो जिव्हाळा निर्माण करतात, तो देखील अवर्णनीय असाच आहे. बाळासाहेबांशी ज्यावेळेला जवळून काही गोष्टी आपल्याला बोलायला मिळतात, अनुभवायला मिळतात, त्यावेळेला लक्षात येतं, की बाळासाहेब ही व्यक्ती फक्त स्वतःसाठी जगतीये असं कधीही जाणवत नाही. ही सतत कलेसाठी जगतीये आणि ही कला दुसऱ्यांच्यात शोधत, त्यांना आपलंसं करत, यातच वाढत राहणारी ही व्यक्ती, अशी ही जी काही ओळख बाळासाहेबांची आपल्याला समाजातून दिसते, त्यांच्या कलासक्त नजरेतून दिसते, ही दृढ होत जात होती हे मला जाणवतच होतं. परंतु आता वयापरत्वे त्यांना कलाविश्वचं जे काही प्राचार्यपद आहे ते सोडण्याची वेळ आलेली आहे. पण मला नाही वाटत हा माणूस निवृत्त होत असला, तरी कला क्षेत्रातून हा निवृत्त होईल असं मला कधीही वाटत नाही. शेवटपर्यंत कला जगणारा माणूस जर कोण असेल, तर बाळासाहेब पाटील असतील, अशी माझी ठाम धारणा आहे आणि ही खरोखरच सगळ्यांनाच जाणवेल. माझा बाळासाहेबांना पुढील कला क्षेत्रासाठीच्या निवृत्त कालावधीसाठी सुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा असतील. जे काही काम करणार आहे आम्ही ते एकत्र असूनच करणार आहे. पण मला वाटतं की त्यांना शुभेच्छा देणं आणि कलाक्षेत्र वाढवणं, कलेची नजर वाढवणं, कलागुण वाढवणं, नवतरुणांमध्ये कला चैतन्य निर्माण करणं, या गोष्टी जर घडत गेल्या, तर बाळासाहेबांचं जीवन सार्थकी लागेल, असं माझं ठाम मत आहे. धन्यवाद.